शिवाजीराव कर्डिले शिवाजीराव कर्डिले हे आमच्या बरोबर गेली अनेक वर्ष सभागृहामध्ये होते. अत्यंत मितभाषी, काही काळ राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नेहमी जनतेच्या प्रश्नाला घेऊन धडपड करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. आज विधिमंडळातील एक सहकारी म्हणून शिवाजीराव कर्डिले यांचं जे काही निधन झालं त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास निश्चितपणे ईश्वर स्वर्गात स्थान देईल अशी प्रार्थना करतो. आज या शासनाची बनवाबनवी मी आपल्या पुढे काही मांडतोय. 9 तारखेला एक GR काढला गेला अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी. त्यामध्ये 31,668 कोटी रुपयाचा त्यामध्ये समावेश होता. जवळपास या अतिवृष्टीमध्ये 268 तालुक्यापैकी महाराष्ट्रातील 253 तालुके हे पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता. या माझ्याकडे दोनही GR सरकारचे आहेत. 9 तारखेच्या GR मध्ये ज्या सवलती होत्या, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परंतु सरकारने 10 तारखेला कदाचित हा GR घाईघाईमध्ये काढला गेला असेल. यातून आत्ताची सरकारची आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल. त्यामुळं या GR नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे 10 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक GR काढला. त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची. या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव NDRFच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे. तो का गेला नाही? कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे, त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर 268 तालुक्यापैकी 253 तालुके मी दाखवले तर मी कोणत्या ह्याच्याने सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे. आणि यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते. 3.5 लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं. ते 3 वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी. आता 3 वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा? हे जे काही पॅकेज दिला गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे. त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही. आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही. यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून
साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे। याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही, CCIची परवानगी नाही। त्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती। ओलावा, ज्याला मॉइश्चर म्हणतो आपण, तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ, यावरून महाराष्ट्रातील कापूस CCI खरेदी करताना हात आखडता घेईल, हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे 4-4.5 हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल, उद्ध्वस्त होईल। या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होताना दिसत आहे। सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं, पण जे काही मिळत आहे त्याचे दर 4-4.25 हजारच्या पुढे जात नाही। 3,600 रुपये, काल माहिती घेतली, 3,600 रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे। थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे। जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे, तर प्रत्येकाने, शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा, या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा। आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। मदतीचा कुठेही उल्लेख नाही, GR बदलवले जात आहेत, सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या, हा जो काही प्रकार आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे। केलेला आहे। आता सगळे अधिकार जे आहेत ते पणन मंत्र्यांकडे देण्यात आलेले आहेत, अखेर जारी केलं सरकारने। नाही, हे काय आहे, नवीन सोय, पणन मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय। अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार किंवा धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा, सरकारने नवीन करावेत। पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात, त्यांना बरखास्त करणं आणि सरकारने प्रशासक म्हणून, अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणनचे, उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री, हा काय खेळखंडोबा आहे? म्हणजे तुम्हाला मुंबईचा उलाढाल 10,000 कोटीची आहे, तुमची बुरी नजर, वाईट नजर त्यावर आहे। त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी, यांची सोय करण्यासाठी, यांना भ्रष्टाचारानं पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसत आहे। मग हे जनावरांसारखे जातील आणि तिथे चरतील, अशा प्रकारची व्यवस्था या जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे। एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा, पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी, आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा। मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या मोठ्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो GR सरकारने काढला त्याला चॅलेंज करण्याचं, देण्याचं काम सुरू आहे। आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून, रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे, सरकारने शोधला आहे, असं माझं स्पष्ट आरोप। आज बीडला ओबीसी मोर्चा आहे, तुम्ही नागपुरात आहात, जाणार आहात की नाही, आणि मोर्चाबद्दल काय? नाही, खरं तर मोर्चा काढतायत, ओबीसी बांधव एकत्र येत आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत। मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात, कारण मोर्चामध्ये
महाराष्ट्रातील आमचे 3 मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून 2 सप्टेंबरचा JR रद्द करण्याचा निर्णय होईल. आम्ही जरांगेनी जे केलं ते लोकांच्या पुढे आहे, पण अलीकडे जरांगे 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 म्हणून सरकारची पाठराखण होऊ नये. सरकारने जो काळा JR काढून 2 सप्टेंबरचा जे ओबीसीच्या हक्काचं हिरावून घेतलं आहे, याला दोषी कोण आहे? याचं पाप कोणाच्या डोक्यावर आहे? हे पाप करणारे कोण आहेत? तर महायुती सरकार आहे. म्हणून टार्गेट कोण आहे? तर हे महायुती सरकार आहे. कशाला कबर झुकवायला लागली त्या जरांगेच्या पुढे? कशाला माना वाकवायला लागल्या? जरांगेनी त्यांच्या समाजासाठी केलं, तो एल्गार केला असेल, पण सरकारने मात्र 54% ओबीसीला उद्ध्वस्त करताना थोडंही काही वाटलं नाही, त्यांना याची चिंता वाटली नाही. आणि आज जर या संदर्भात 2 सप्टेंबरचा JR रद्द होण्यासंदर्भात जो काही एल्गार मेळावा होतो आहे त्याचं स्वागत करतो, पण 3 मंत्र्यांनी, तिकडे 2 मंत्री आहेत, पंकजाताई आणि भुजबळ साहेब, आणि मंत्री आहेत त्याच्याबरोबरचे आमदार पण आहेत. आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहेत. दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे, मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत, तेही वजनदार नेते आहेत. तर मला वाटतं 3ही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे. माझी त्यांना विनंती आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून, आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो JR रद्द होईल. नाहीतर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण, हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल. पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये, जिम मध्ये गेल्याने काय असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी उपाड धंदे करायचे. हे खुटी उपाड धंदे आहे. यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे. शेपूट झाली, त्या गॅपमध्ये गेली, खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल, पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोंबलावं लागत बसेल. हे जे धंदे चालले आहेत, विकासावर बोलायला पाहिजेत. निवडून कशासाठी देतो माणूस? हिंदू मुस्लिम करायसाठी देतो? तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात? जनतेच्या कामासाठी, प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी. आणि हे सगळे खुटीउपाड धंदे महाराष्ट्रात जे सुरू आहेत, ते खुटीउपाड धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे, घरावर लावणारे, मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर पोचले गेले आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे.